आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात अमरावतीमधून। अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुधारण्यासाठी काँग्रेसनं आंदोलन पुकारलेलं आहे। एबीपी माझानं अगदी सुरुवातीला ही बातमी दाखवलेली होती। अमरावती काँग्रेस कमिटीचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन आता सुरू झालेलं आहे। एबीपी माझानं या संदर्भातली बातमी ही सगळ्यात पहिल्यांदा दाखवलेली होती आणि त्यानंतर आता हे आंदोलन काँग्रेस कमिटीनं पुकारलेलं आहे। आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी प्रणय निर्वाण यांच्याकडून। प्रणय, नक्की अमरावती विभागातली सर्वात मोठा जो रुग्णालय आहे सरकारी तो सुपर स्पेशालिटी आहे। या ठिकाणी संपूर्ण विदर्भातून रुग्ण शस्त्रक्रियासाठी येतात, परंतु मागील 1 महिन्यापासून या रुग्णालयातील जे 65 डॉक्टर आहे ते संपावर गेलेले आणि संपाचं कारण आहे की त्यांना एक वर्षापासून तब्बल 9 ते 10 कोटी रुपये जो पगार दिला जातो तो प्रलंबित आहे। त्यामुळे डॉक्टर संपावर गेले आणि याचा परिणाम या रुग्णालयामध्ये संपूर्ण शुकशुकाट आहे। एकही शस्त्रक्रिया या ठिकाणी झालेली नाही, त्यामुळे आता काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि सर्वात आधी एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर काँग्रेस आता रस्त्यावर उतरलेली आहे। आपण काँग्रेसच्या नेत्यांशी संवाद साधूया आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत शहराध्यक्ष बबलू शेखावत आहे। एबीपी माझानं सर्वात आधी बातमी दाखवली, रुग्ण 600 शस्त्रक्रिया थांबलेल्या या ठिकाणी। नाही, एबीपी माझांनी सगळ्यात पहिले या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचं मागील 1.5 वर्षापासून हे महायुती सरकार पगार देत नाही तुम्ही दाखवल्यानंतर आमच्या युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश गुहे यांनी विभागीय आयुक्ताला सुनील भाऊ देशमुख यांच्या बोलण्यावर विभागीय आयुक्ताला आम्ही निवेदन दिलं की यांचं पगार इतक्या दिवसापासून बंद आहे। कमीत कमी 700 पेशंट किडनीचे हार्टचे याचे सगळे वेटिंगवर आहे, पण या निर्लज्ज सरकारनं आतापर्यंत त्यांचं पगार दिलं नाही की 3 कोटी यांचे 11.5 कोटी रुपये पेंडिंग आहे। कितीतरी कामं कमिशनमध्ये हजारो करोडो कोटीचा भ्रष्टाचार चालू आहे, पण जे लोकांना खरोखर ज्याची गरज आहे म्हणजे 700 पेशंट वेटिंगवर आहे, त्याच्यात काहीतरी पेशंट मरण पावले आहे याची आतापर्यंत अधिकृत माहिती याची आहे। पण या निर्लज्ज सरकारला कुठेही म्हणजे यांना लाज वाटत नाही आहे। साधा 11.5 कोटी जे काँग्रेसच्या काळात एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर हा सुपर काँग्रेसच्या काळात बांधण्यात आलेला आहे। या महायुती सरकारकडून हे बांधणं तर सोडा, हे मेंटेन करणं सुद्धा होऊन नाही राहिलं आहे। म्हणून आज आम्ही विभागीय आयुक्ताला युवक काँग्रेसनं निवेदन दिलं। आज या बेशरम सरकारला कुठंतरी लाज वाटली पाहिजे। या गरीब रुग्ण आहे यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, म्हणून आज इतर जिल्ह्यातून रुग्ण येतात त्यांचे खूप हाल होऊन राहिले। हे बघा, मला इथे एक विचारायचं आहे तुमच्या सर्वांच्या समक्ष। ते संबंधित अधिकारी आलेले आहेत, बरं आले आहेत ना अधिकारी, या इकडे या। तुम्ही कसं पाहता याच्याकडे? नाही बघा, हे काँग्रेस सरकारच्या वेळेला माननीय विलासराव देशमुख साहेबांनी याचं उद्घाटन केलं। हे विभागीय आहे, इथे वेगवेगळ्या सोयींचं ॲडिशन होत जाणार होतं। इथे कॅन्सरची सोय येणार होती, ते तर काही केलंच नाही यांनी। ज्या आहे सोयी त्या पण बंद पाडल्या। आज तुम्हाला माहिती आहे ज्या शस्त्रक्रिया आहे त्या जर बाहेर करायला गेलो 4 लाख 3 लाख खर्च येतो। गरीब माणसाचं इथे अतिशय कमी पैशात फुकटामध्ये इलाज होतो। हे डॉक्टरांचे पैसे खाल्ले यांनी, चोरले आणि इलाज बंद पडले। 600-700 रुग्ण आज प्रतीक्षेत आहे। ते जर मेले तर त्याला कोण जबाबदार आहे? त्याला फक्त देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार जबाबदार आहे, हे या ठिकाणी आम्ही सांगतोय। आणि असं जर काही घडलं तर आम्ही या शहरामध्ये पाय ठेवू देणार नाही कोणाला, याची सर्वांनी दखल घेतली पाहिजे। आपण बघू शकतो की काँग्रेस खूप आक्रमक झालेली आहे। तब्बल 600 ते 700 शस्त्रक्रिया या ठिकाणी थांबलेल्या आहे, त्यामुळे याच्यातून तोडगा काढावा आणि तातडीने डॉक्टर लोकांचा जो संप आहे तो निपटावा अशी मागणी काँग्रेसने केलेली आहे। नक्कीच धन्यवाद प्रणय या संपूर्ण अपडेट्स बद्दल। यानंतर पुढची बातमी आहे सांगलीमधून। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांच्या समर्थनार्थ सध्या आंदोलन करण्यात येत आहे। गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन हे सध्या सुरू झालेलं आहे। आंदोलकांची आणि पोलिसांची सध्या झटापट